नमस्कार. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी क्लुप्त्यांवर आधारित प्रश्न. ह्या स्लाईडमध्ये आपण बुद्धिमत्ता या विषयातील दिलेल्या संख्येच्या पुढची किंवा मागची विचारलेल्या क्रमांकाची संख्या काढणे या प्रश्नाचा अभ्यास करणार आहोत. बुद्धिमत्तेमध्ये अनेक वेळा तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो. तो सूत्रांचा वापर करून पटकन कसं सोडवावं हे आपण बघणार आहोत. चला तर मग प्रश्न बघूया. दिलेली संख्या व विचारलेली संख्या दोन्ही सम किंवा दोन्हीही विषम असतील त्यावेळी कुठले सूत्र वापरायचे ते आधी बघूया. दिलेली संख्या सम आहे, विचारलेली संख्या ही सम आहे, किंवा दिलेली संख्या विषम आहे आणि विचारलेली संख्या ही विषम आहे. दोघांसाठी सूत्र सारखंच आहे, फक्त पुढची संख्या काढण्यासाठी बेरजेची क्रिया करायची आहे आणि मागची संख्या काढण्यासाठी वजाबाकीची क्रिया करायची आहे. सूत्र बघा. विचारलेली संख्या पुढची बरोबर दिलेली संख्या अधिक विचारलेल्या संख्येच्या क्रमांकाची दुप्पट. तेच मागची संख्या काढायची असेल त्यावेळेस सूत्र आहे विचारलेली संख्या मागची बरोबर दिलेली संख्या वजा विचारलेल्या संख्येच्या क्रमांकाची दुप्पट. हे सूत्र वापरायचं आहे. लक्षात घ्या, दिलेली संख्या सम, विचारलेली सम, किंवा दिलेली विषम आणि विचारलेली आहे विषम, या दोन्हींसाठी एकच सूत्र आहे. फक्त पुढची संख्या काढायची असेल तर बेरजेची क्रिया आहे आणि मागची संख्या काढायची असेल तर वजाबाकीची क्रिया आहे. यावर आधारित आपण उदाहरणं अभ्यासणार आहोत, त्यात तुम्हाला कळेलच. चला तर मग उदाहरण बघूया. उदाहरणे आहेत. 12च्या पुढची 8वी समसंख्या काढा. यात तुम्हाला 12 ही समसंख्या दिलेली आहे आणि पुढची 8वी समसंख्याच काढायला सांगितलेली आहे. म्हणून इथे सूत्र तुम्ही वापरणार विचारलेली संख्या बरोबर दिलेली संख्या अधिक विचारलेल्या संख्येच्या क्रमांकाची दुप्पट. मग आता विचारलेली संख्या बरोबर दिलेली संख्या म्हणजे 12 अधिक विचारलेल्या संख्येच्या क्रमांकाची दुप्पट. विचारलेली संख्या आहे 8वी म्हणून 8ची दुप्पट, म्हणजेच मांडणी आली 12 अधिक 8 गुणिले 2. नियमानुसार आधी आपण गुणाकाराची क्रिया करणार, म्हणून इथे 12 अधिक 8 गुणिले 2चा गुणाकार आला 16. 12 अधिक 16 उत्तर आलं 28. म्हणजेच 12च्या पुढची 8वी समसंख्या 28 येईल. दुसरं उदाहरण बघा. 44च्या मागची 5वी समसंख्या काढा. दिलेली संख्या आहे सम 44 आणि काढायची पण आहे समसंख्या म्हणून, आणि इथे मात्र लक्षात घ्या की इथे मागची संख्या काढायची आहे. म्हणून सूत्र येईल विचारलेली संख्या बरोबर दिलेली संख्या वजा विचारलेल्या संख्येच्या क्रमांकाची दुप्पट. आता विचारलेली संख्या बरोबर दिलेली संख्या आहे 44 वजा विचारलेल्या संख्येच्या क्रमांकाची दुप्पट. 5वी समसंख्या विचारली म्हणून 5ची दुप्पट, म्हणून 44 वजा 5 गुणिले 2 अशी मांडणी येईल. मग आधी गुणाकाराची क्रिया आपण करणार, म्हणून 44 वजा 5 गुणिले 2चा गुणाकार आला 10. 44 वजा 10 बरोबर 34. म्हणजेच 44च्या मागची 5वी समसंख्या 34 येईल. अशा पद्धतीने तुम्हाला ह्या सूत्रांचा वापर करून पुढची आणि मागची संख्या तुम्हाला काढता येईल. आता वेगळे उदाहरण बघूया. दिलेली संख्या सम व विचारलेली संख्या विषम असेल, किंवा दिलेली संख्या विषम आणि विचारलेली संख्या सम असेल तेव्हा कुठली सूत्र वापरायची ते बघूया आधी आपण. आता इथे मात्र दिलेली संख्या सम असेल, विचारलेली संख्या विषम असेल, किंवा दिलेली संख्या विषम असेल आणि विचारलेली संख्या सम असेल. इथे पण सूत्र सारखेच आहेत आणि आपण बघितलं पुढची संख्या काढण्यासाठी बेरजेची क्रिया करतो, मागची संख्या काढण्यासाठी वजाबाकीची क्रिया करतो. परंतु आता विरोधाभास आहे, सम विषम विषम सम. अशा वेळेस पुढच्या संख्येसाठी पुन्हा शेवटी वजा 1 करावा लागतो आणि मागच्या संख्येसाठी शेवटी पुन्हा अधिक 1 करावा लागतो. त्यासाठी आधी आपण सूत्र बघूया. विचारलेली संख्या पुढची बरोबर दिलेली संख्या अधिक विचारलेल्या संख्येच्या क्रमांकाची दुप्पट वजा 1 आणि विचारलेली संख्या मागची बरोबर दिलेल्या संख्या वजा विचारलेल्या संख्या क्रमांकाची दुप्पट अधिक 1. अशा पद्धतीने हे सूत्र दिलेले आहेत. यावर उदाहरणं बघा. 27 या संख्येच्या पुढची 10वी समसंख्या कोणती? बघा,
विषम संख्या दिलेली आहे 27 आणि पुढची समसंख्या विचारलेली 10वी समसंख्या कोणती. म्हणून इथे सूत्र कुठलं वापरणार. विचारलेली संख्या पुढची बरोबर दिलेली संख्या अधिक विचारलेल्या संख्येच्या क्रमांकाची दुप्पट वजा 1. आता विचारलेली संख्या बरोबर 27 अधिक 10 गुणिले 2 वजा 1. आधी गुणाकाराची क्रिया करणार. 27 अधिक 20 वजा 1. 27 अधिक 20 47. 47 वजा 1 उत्तर आलं 46. म्हणजेच 27 या संख्येच्या पुढची 10वी समसंख्या 46 येईल. आता यातलं दुसरं उदाहरण बघा. 64 या संख्येच्या मागील 7वी विषम संख्या कोणती. 64 ही समसंख्या दिलेली आहे आणि तिच्या मागील 7वी विषम संख्या विचारलेली आहे. म्हणून इथे सूत्र येईल विचारलेली संख्या मागची बरोबर दिलेली संख्या वजा विचारलेल्या संख्येच्या क्रमांकाची दुप्पट अधिक 1. मग मांडणी येईल विचारलेली संख्या बरोबर दिलेली संख्या आहे 64. मागची काढायची म्हणून वजाबाकीची क्रिया आणि विचारलेल्या संख्येच्या क्रमांकाची दुप्पट म्हणजे 7ची दुप्पट अधिक 1 बरोबर 64 वजा 7 गुणिले 2चा गुणाकार आला 14. 64 वजा 14 अधिक 1. 64मधून 14 गेले 50 राहतील. 50 अधिक 1 बरोबर 51. म्हणून 64 या संख्येच्या मागील 7वी विषम संख्या 51 येईल. अशा पद्धतीने जेव्हा विषम संख्या दिलेली असेल आणि समसंख्या विचारली असेल किंवा समसंख्या दिलेली असेल आणि विषम संख्या विचारलेली असेल त्यावेळेस या सूत्रांचा वापर करून तुम्ही उत्तरं काढू शकतात आणि कमीत कमी वेळात तुम्हाला तुमचं उत्तर मिळेल.